तर बघा, नमस्कार मंडळी, माझ्या नवीन ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत. तर मला बघा, आता गुरुपौर्णिमा होते, त्यामुळं आईची साडी बदलायची होती. पण तिचं तेजस्वी रूप बघून आहे ना, असं वाटतं की साडीच बदलायला नको, तिचे तसंच तिला ठेवावं, तिच्याकडं बघत बसावं. पण काय ना, आता पौर्णिमा अमावस्याला मी साडी बदलते. तर बघा, इथं मला देवीची मूर्ती मी खाली घेते. तर मी आपल्या शॉपमधली साडी आहे, देवीच्या मी साड्या आलटून पलटून तिला घालत असते. आणि सर्व साड्या तिच्या काठपदर आहेत आणि आपल्या शॉपमधल्या साड्या आहेत सगळ्या. तर बघा, इथं मी तिला आता खाली घेतली. सर्व मला तिचं साडी काढून, मुखवटा हे सोडवून, परत ना बॉडीवरती देवीच्या गुलाब पाणी टाकून मला पूर्ण बॉडी पुसून घेऊन परत साडी बदलायची, तिची दुसरी साडी घालायची. तर मुलं झोपली होती. मुलं झोपल्यानंतरच मला रात्रीचं हे करावं लागतं, नाही तर आभी आणि लाडूनं मला काही करून देत नाहीत. मला रात्रीची सेवा ही देवीची करावं लागते. फक्त मळवट मी पहाटेचा भरते. मग सर्वांना आणि पहिले काय व्हायचं, मी नवीन नवीन साडी देवीला घालायची ना, तर मला ना पूर्ण 2-3 तास मला साडीच जमायची नाही घालायला. आणि तिनं असं करून करून माझ्याकडून प्रॅक्टिस करून घेतली. आता मी गौरायांच्या साड्यांची ऑर्डर घेते. तर बघा, इथं मी पूर्ण साडी काढून घेतली आणि बॉडी साफ करून घेते. पहिले गुलाब पाणी टाकून पूर्ण पुसून घ्यायची बॉडी, नंतरच आवरायचं तिचं. आणि खूप छान साडी नेसवली गेली. आणि मला म्हणजे कसं, आपली कला कधी वायाला जात नाही. माझी कला खरंच मला ह्याच्यामध्ये उपयोगाला येते. गौराईचं देवीचं म्हणतात ना, की देवीची मी एवढी सेवा केलेली माझी कुठं वायाला नाही गेली. कारण मी प्रेग्नेंट असताना पण मी साड्या नेसवत होते देवी गौरायांच्या ऑर्डर घेत होते. मला आवडतं देवांचं आवरायला, साडी नेसवायला किंवा, आणि खूप वेगवेगळ्या पद्धतीच्या साड्या मला नेसवता येतात. तर खंडाळमधलं कोण व्हिडिओ हे बघत असेल तर बघा, गौराईला तुम्हाला जर चांगल्या सजवायच्या असतील आणि साड्या नेसवायला जमत नसतील बैठे प्रकारच्या वगैरे, तर मला साडी नेसवता येते, मी ऑर्डर पण घेते. फक्त अगोदर गौराईंच्या ऑर्डर द्या. इथं बघा, मी निऱ्या प्लेट्स करून घेते आणि मी काष्टा टाईपच साडी नेसवणार आहे देवीला. आता हा आपण पहिला जो नेसवता पदर असतो ना, तर त्याची ना अशी उभी हे करून घ्यायच्या, प्लेट्स पाडून घ्यायच्या आणि तो पोर्शन पुढं घ्यायचा. त्याचं माप घेऊन आहे ना, हे पुढं घ्यायचं, पुढं खवायचं. म्हणजे ते आपण कसं काष्टा पाठीमागं खवतो ना, तर हे पुढं खोचायचं. आणि नंतर ना साडी अशी 2 पदरी करून देवीला कवर करायचा पुढून आणि पाठीमागून. आता हे साडी नेसवायला पण मी म्हणजे जसं जमलं तसं मी बघून थोडंसं मोबाईलवरती पण बघायचे. आणि खूप प्रॅक्टिस झाली माझी. म्हणजे मला ना रात्र म्हणलं तरी मी जागायचे ते साडी नेसवण्यासाठी. मागं पिन लावून घेते मी साडीला. मुलं काय करतात की ना, का उरकून देत नाहीत ना साडी देवीची, मग त्यांना अगोदर झोपावं लागतं. तर बघा, रात्रीच्या 11:30 वाजून गेल्या होत्या. मला झोपायला रात्री 1:30 वाजले आवरून देवीचं. कारण प्लेट्स वगैरे व्यवस्थित पाडाव्या लागतात पूर्ण. तर मी कॅमेरा जरा झूम करून घेतला. हे पायाचं बघा, ह्याची पट्टी व्यवस्थित करून त्याला पिन टाचणी लावायची. आणि ब्लाऊज पण मी शिवून नाही घेतलेला, मी स्वतः टिच केला आहे तिचा ब्लाऊज. ह्या साडीवरचा पण आहे, पण त्याचे दोरे जरा निघत आहेत म्हणून मी म्हटलं त्याला हे करून कट करून, मग माझ्याकडे तेवढा टाईम नव्हता आता कट करायला. आणि मी प्रत्येक वेळेस म्हणजे आपल्या शॉपमधला माल खरेदी करायला गेले ना,
की माझ्या आईसाठी म्हणजे देवीसाठी आहे ना मी साडी साईडला काढतेच. का तर तिच्यामुळं असं मला काही माहीत, पण मला पहिलं असं वाटतं की नाही, कधी पण मी गेली की मला असं वाटतं की माझ्या देवीसाठी साडी पहिली काढायची. तिच्या नावाने साडी मी ठेवतेच. नवरात्रीसुद्धा वरती आता पण देवीला अभिषेक घातला काळूबाईला वरती, तर मी कलांजली पैठण दिली आणि मला खूप भारी वाटलं. म्हणजे त्यांनी ती नेसवली पण साडी देवीला, आणि पिंक कलरची कलांजली दिली होती मी. आणि त्याच्या अगोदर नवरात्रीत पण म्हणजे मी स्वतःच नवस बोललेली देवीला की मी माझं शॉप व्यवस्थित चालू देत, किंवा असं आपण बोलतोच. तर मी बोलले की मी प्रत्येक नवरात्रीत माझी एकतरी पैठणी तुला मी देत जाईन, एकतरी कलर. तर मी त्या पुजाऱ्यांना पण सांगितलं, पण प्रत्येकाच्या महापूजा वगैरे असतात, तर आपलं देणं काम आहे. आपण बोललोय तर ते ठेवायचं नाही. मग आता मी राहिलेला पोर्शन पुढं घेतलाय साडीचं. आणि ते म्हणतात ना, कुणाच्या अध्यात्मात रमण्यापेक्षा आपलं अध्यात्मात रमल्याला चांगलं असतं. कुणाच्या अध्यात्मात पडण्यापेक्षा ते अध्यात्म चांगलं. आणि खरंच देवीची सेवा मी करते, पण मला कोणतीही अडचण येऊ द्यात, काही येऊ द्यात, मला त्या अडचणीतनं मला मार्ग निघतोच. असं नाही की तिनं मार्ग दाखवला नाही. प्रत्येक गोष्टीला एक सोल्युशन तिच्यापाशी असतात. हे बघा प्लेट्स किती छान पडलेत. मला कामाचा किती जरी थकवा आला ना, तरी मी तिचं आवरायचं कधीच ठेवत नाही. कारण तिच्याकडं बघितलं ना, पूर्ण कामाचा शीण निघून जातो, थकवा निघून जातो आणि खूप प्रसन्न वाटतं. शरीर जरी थकलं ना, तर मन कधीच थकू शकत नाही, कारण ती समोर दिसली की एकदम फ्रेश वाटतं. तर मग उद्या गुरुपौर्णिमा आहे ना, गुरुपौर्णिमेची पट्टी पाहिलं, खूप छान साडी झाली असेल. आणि ही साडीची मी मागच्या वर्षी ऑर्डर घेतली होती गौराईला, एका ताईंची खंडाळमध्येच नेसवलेल्या साड्या नेसवतात मला पण, बैठी पूजा पण नेसवलेली मी. तर पाठीमागं राहिलेलं साडीचं आहे ना, आपण जो पुढं काष्टा केलाय तसंच पाठीमागं करायचं, म्हणजे तो फुगत नाही, साडी शिल्लक राहिली तरी. आणि त्याच्या पट्ट्या पण करता येतात, पण मला देवी मांडायला जागा नाही आणि त्या पट्ट्या दिसणार नाही, त्याचा खूप घोळ होईल, म्हणून मी तो घोळ येईल म्हणून मी ते पाठीमागच फोल्ड करून पुढं जशी कास पट्टी काढली. इथं बघा मी पहाटे 4 वाजता उठले होते आणि हे देवींचं कुंकुमार्चन केलं. कुंकुमार्चन सेवा केल्यानंतर आपली देवी खूप प्रसन्न श्री गुरवे नमः. गुरु माझा गणगोत, गुरु हीच माऊली. गुरु स्पर्श दूर करी दुःखाची सावली. तर इथं संध्याकाळी मी शॉपवरून आली, स्वयंपाकी झाला आणि ह्यांना म्हणजे आपण रात्रीची आरती करूयात. तर ह्यांनी बघा आरती केली. नंतर मी परडी भरली, लक्ष्मीची झोळी भरली आणि हे पोत पाजळून पण आरती केली देवीची. आम्ही पौर्णिमा अमावस्याला रोज करतो, सकाळ संध्याकाळ मी करतच असते, पण अमावस्या पौर्णिमेला बरेच जणांनी. आणि इथं बघा ह्या दोघांची मस्ती कशी चालली आहे. नको आहे पोरग पडल, नको करूस माझी मदत. तू कोण आहे? माझा लाडू आहेस. आणि तू काय म्हणला, तू माझं कोण आहेस? अगोदर काय म्हणलास? मी तुझा शहाणा बाळ आहे. माझं शहाणा बाळ आहेस?
तर बघा आपल्या आई काळूबाई कशी सजून तयार झाली आहे. नंतर गुरुपौर्णिमेची पूजा हे सगळं झालं होतं माझं. मी शॉपवरती पण गेले, पण आज खूप वाईट वाटलं कारण मला माझ्या गुरूंचे पाय पूजन करायला भेटलं नाही. आणि दुसरं म्हणजे माझ्या आईला गजरच भेटले नाहीत. आज खंडाळामध्ये पूर्ण शिरवाळा पण मिस्टरांना सांगितलं, पण तिथं पण नाहीत त्यांना भेटले. आणि पहिलीच तिची गुरुपौर्णिमा अशी असेल की तिला गजरे नाहीत भेटले म्हणून, वेणी नाही भेटली म्हणून. तर बघा आपले व्हिडिओ आवडले असतील तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.